आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। केवळ एका क्षणाच्या रागापायी एका सुखी संसाराची राख रांगोळी झालीये। किरकोळ कौटुंबिक वादातून पतीनेच आपल्या 25 वर्षीय पत्नीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली। ही धक्कादायक घटना घडलीये पुणे सातारा महामार्गालगत असलेल्या भोर तालुक्यातील आर्वी गावात। ऋतुजा अक्षय तावरे असं मृत दुर्दैवी महिलेचं नाव असून तिचा पती अक्षय रामदास तावरे याच्यावर खुनाचा आरोप आहे। अक्षय आणि ऋतुजा यांच्या लग्नाला काही काळ झाला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार घरगुती कारणावरून खटके उडत होते। पती अक्षय हा ऋतुजाला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोपही आता नातेवाईकांनी केला आहे। गुरुवारी पहाटेच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं। वाद इतका वाढला की आरोपी अक्षयचा स्वतःवरील ताबा सुटला। संतापाच्या भरात त्याने घरातली ओढणी घेतली आणि ऋतुजाच्या गळ्याभोवती आवळली। ऋतुजाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रचंड धडपड केली, संघर्ष केला, पण क्रूर पतीच्या ताकदीपुढे तिचा नाईलाज झाला। गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून ऋतुजाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच ऋतुजाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। ऋतुजाचा भाऊ अनिकेत दादासाहेब पवार यांनी या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे। भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम पती अक्षय तावरे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत। किरकोळ वादातून एका तरुण विवाहितेचा असा भयानक शेवट झाल्याने संपूर्ण भोर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।